तर 6-7 दिवसांसाठी माझे मिस्टर मुंबईला गेले होते ऑफिसच्या कामानिमित्त. तर जाताना मला सांगून गेले की आता तुला कसं फील होतं ते बघ, ज्यावेळी तुम्ही घरी किंवा आईकडे जाता त्यावेळी. तर मी त्यांना एवढंच सांगितलं, 6-7 दिवसांसाठी कशाला, तुम्ही 2 दिवसासाठी जरी गावी गेलात तरी माझं इकडे मन लागत नाही आणि बबूलाही तुमची आठवण येत असते. आणि खरंच ते कुठे गेले की माझं कशातच मन लागत नाही, मला खूप अस्वस्थ वाटल्यासारखं होतं. तर ते काल मुंबईला जाण्यासाठी निघाले होते, तर त्यांच्यासाठी मी टिफिन वगैरे करून दिला होता, काही थोडासा फराळही केला होता. तर फरशी ही तेलकट झाली होती, तर तीही मी काल पुसली नाही. ते कुठे गेले की माझं कशा कामात मनच लागत नाही. त्यानंतर रात्रीची भांडी देखील मी तशीच ठेवली होती. तसं मी रात्रीची भांडी कधी ठेवत नाही, पण ते गेले की माझं मनच लागत नाही, इकडे बस तिकडे बस असं चालूच असतं. मग दुसऱ्या दिवशी माझी भरपूरच कामं वाढली. सकाळी उठल्यावरती सगळ्यात अगोदर मी भांडी घासून घेतली, कपडे वगैरे धुवून घेतलं, फरशी वगैरे पुसलं आणि त्यानंतर जेवणामध्ये माझ्यासाठी चपाती आणि भुर्जी बनवली होती. तर ते घरी नसले की मला जेवण बनवायलाही कंटाळा येतो आणि जेवायलाही कंटाळा येतो. तर त्यांना असं वाटतं की आम्ही गावी गेल्यावरती हे फील त्यांना, तर अहो हे फील तुम्हालाच होतं असं नाही, तर मलाही होतं बरं का. भले तुम्ही 1-2 दिवसासाठी कुठे गेलेला असला तर ते असले की माझी कामं टायमिंगवरती तरी होतात, पण ते नसले की कामं मात्र माझी होतच नाही. ते ज्यावेळी जातात तेव्हा पहिले 1-2 दिवस मला खूप अस्वस्थ वाटतं, कशातच माझं मन लागत नाही. आणि खूप दिवसांसाठी जातात म्हटलं तर काय विषयच नाही. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही दोघं खाली असं फेरफटका मारायला गेलो होतो.